त्यांची यादी आम्ही पुढे पाठवलेली आहे. त्या यादीतल्या सर्व कामगारांना लवकरात लवकर घ्यावे आणि त्याच्यावरती न्याय घ्यावा. तसेच या कंपनीच्या माध्यमातून असं दिसण्यात येते की जी सेक्युरिटी कंपनी होती तसेच कायदे यांनी इकडे पगारासंदर्भात चालू केलेले आहेत. पगार अगदी नियमित वेळेवरती होत नाही आणि पीएफ मध्येही भरपूर तफावत आहे. पगार असं होतं की आपला पूर्ण महिना ज्या लोकांना कामावून कमी करून त्यांच्या जागी जे नवीन कामगार घेतले त्यांचा त्यांनी विचार करावा, त्यांना बसवावे. त्यांना ज्या धमक्या देतात की तुमची हजेरी लावणार नाही, तुम्हाला ऍबसेंट लावू, कामावरती येऊन सुद्धा ते त्याही गोष्टीकडे इकडे लक्ष दिलं पाहिजे अधिकाऱ्यांनी. आज आपण आंदोलन केलं, आता कोकरे साहेबांना आपण भेटलात, काय आश्वासन मिळालं? आश्वासन म्हणजे आश्वासन नाही घेतलं नुसतं. आता त्याने आंदोलनाला आम्हाला स्थगिती देण्यासाठी पत्र देत आहेत. आता 5 मिनिटात पत्र येते खाली, त्यांचे अधिकारी येत आहेत दोघं पत्र द्यायला. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे जे 41 कामगार बसवले आहेत कंपनीने, ते कंपनी सुमित कंपनीने घेतले, त्यांचं मत आहे की त्या दुसऱ्या कंपनीने नाही घेतलं, तर त्यांचं पण 2 दिवसात व्हेरिफिकेशन करून त्यांना कसं कामावर काढवता येईल ते पण सांगितले. जर ते नाही झालं तर पुढचं परत पवित्र आम्ही घेऊया. ते कंत्राटदार आहे त्यांनी पगार वगैरे थकवलेली, कंत्राटदार आहे त्यांनी पगार वगैरे थकवलेली ना. पगार त्यांनी थकवलेत म्हणजे त्यांचं मत आहे की महानगरपालिकेने नाही दिलं. आणि आता कोकरे साहेबांना तेच सांगितलं की अग्रीमेंट प्रमाणे की ते 3 महिन्याचं पेमेंट हे स्वतः ठेकेदारांनी करायचं असतं. त्यांना महानगरपालिका पैसे देऊ किंवा नाही देऊ ते अग्रीमेंट मध्ये त्यांच्या लिहिलेलं आहे. तर त्यांनी ते अग्री केलं आणि त्यांना सक्त ताकीद केली की उद्याच्या उद्या पगार झाला पाहिजे. तो ताकीद पगार आहे. किती कामगार आहेत ज्यांना पगार नाही मिळाला? 700 कामगारांना पगार नाही भेटलाय. कुठले कुठले ड्रायव्हर आहे? सर्व सफाई कामगार. आणि जर उद्या पगार नाही मिळेल तर परत आंदोलन होणार आहे? नाही, परत आंदोलन पण त्यांनी सांगितलं की उद्या पगार करतोय म्हणून. त्यांनी स्वतः सांगितलं की आम्हाला थोडा उशीर झाला या बारीला, त्यांचं काय पेमेंट थोडस म्हणजे हजेरीचा इश्यू होता काहीतरी असं. ते ठेकेदाराचं मत आहे की आमचा हजेरीचा इश्यू